Hello friends, welcome back to Win Academy. I am Sangram Patil from Khasdar Yesadi Patil Vidya Mandir Junior College, Islampur. We have started the chapter Elements of Group 13, 14 and 15. It is also set with the P block elements. याला P block element असंही म्हटलं जातं. पेरियडिक टेबलमध्ये ग्रुप 13 पासून ग्रुप 18 पर्यंतचे जे सगळे एलिमेंट्स आहेत दे आर सेट विथ द पी ब्लॉक एलिमेंट्स. या पी ब्लॉक एलिमेंटच्या संदर्भात आपण काही महत्त्वाचे कंपाऊंड्स बघत होतो की ज्या कंपाऊंडमध्ये या पी ब्लॉकमधले एलिमेंट असू शकतात. ह्या पी ब्लॉकमधले पर्टिक्युलरली ग्रुप 13, 14 आणि 15 मधले एलिमेंट एकत्र येऊन जे कंपाऊंड्स तयार होत आहेत त्या कंपाऊंडचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर काय आहे याच्याबद्दलचं डिस्कशन आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये सुरू केलेलं होतं की ज्याच्यामध्ये फर्स्ट कंपाऊंड हा आपण बोरॉन ट्रायक्लोराईड बघितलेला होता की ज्याचा फॉर्म्युला BCl3 आहे. नेक्स्ट कंपाऊंड आपण ॲल्युमिनियम क्लोराईड घेतला की ज्याचा फॉर्म्युला AlCl3 आहे. त्याच्यानंतर आपण ऑर्थोबोरिक ॲसिड बघितला की ज्याचा फॉर्म्युला BOH हा सांगितला जातो. त्याच्यानंतर आपण डायबोरेन ही कन्सेप्ट बघितली की ज्याच्यामध्ये B2H6 ॲक्च्युली BH3 ट्वाईस एकत्र येऊन B2H6 हा डायबोरेनचा फॉर्म्युला तयार होतो. नेक्स्ट आपण आजच्या लेक्चरला बघणार आहे तो म्हणजे सिलिकॉन डायऑक्साईड हॅविंग फॉर्म्युला SiO2 आणि त्याच्यानंतरचा कंपाऊंड असणार आहे नायट्रिक ॲसिड की ज्याचा फॉर्म्युला HNO3 सांगितला जातो. शेवटचा कंपाऊंड आपण फॉस्फरिक ॲसिड की ज्याचा फॉर्म्युला H3PO4 या पद्धतीनं आपण बघू शकता. H3PO4 या पद्धतीनं. सो याच्यातले मला वाटतं की डायबोरेनपर्यंतचे कंपाऊंड जे असतील त्याचं स्ट्रक्चर आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं होतं की 2 मिनिटामध्ये या सगळ्या गोष्टींची रिव्हिजन करूया की ज्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट घेतलेला आपण बोरॉन ट्रायक्लोराईड. बोरॉन ट्रायक्लोराईडच्या बाबतीमध्ये हे स्ट्रक्चर तुम्हाला इथं पर्टिक्युलर दिसतं की ज्याच्यातला बोरॉन हा sp2 हायब्रिडेशन दाखवत होता. हा sp2 हायब्रिडेशन दाखवत असल्यामुळं त्याचं जी जिओमेट्री आहे ती आपण सांगितली ट्रायगोनल प्लेनर. हा नॉन पोलर कंपाऊंड होता आणि याच्यामधला जो बॉन्ड अँगल होता तो 120 डिग्री या पद्धतीनं. नेक्स्ट कंपाऊंड आपण बघितला ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड. ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईडच्या बाबतीमध्ये ॲक्च्युअली इट इज इन अ डायमेरिक फॉर्म हे आपण सांगितलं की ज्याच्यामधला ॲल्युमिनियम हा sp2 हायब्रिडेशन दाखवतो आणि हा ॲल्युमिनियम ॲक्च्युली 3 क्लोरीनला बॉन्ड दाखवतो. पण दुसरा जो AlCl3 असेल त्यातला क्लोरीन ह्या पहिल्या ॲल्युमिनियमसोबत एक कोऑर्डिनेशन टाईपचा किंवा डेटिव्ह टाईपचा एक बॉन्ड इथं तयार करतो आणि त्यामुळं इथं हा डायमेरिक फॉर्ममध्ये म्हणजे असे 2 बॉन्ड तुम्हाला पर्टिक्युलर दिसतील की जे डेटिव्ह बॉन्ड किंवा कोऑर्डिनेशन बॉन्ड म्हणून ओळखले जातात आणि त्यामुळे आपल्याला ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड हा डायमेरिक फॉर्ममध्ये असलेला लक्षात येतं. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण बघितला ऑर्थोबोरिक ॲसिड की ज्याला बोरिक ॲसिड असंही म्हटलं जातं आणि ह्या बोरिक ॲसिडच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं की हा बोरॉन आहे तो ॲक्च्युली 3 OH ग्रुपला आपला बॉन्ड अटॅच करणार आहे आणि त्याच्यानंतर मग राहिलेले BOH जे असेल ते पर्टिक्युलर हायड्रोजन बॉन्ड दाखवणार आहेत आणि हायड्रोजन बॉन्डिंग झाल्यानंतर तिथे एक नेटवर्क स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं आहे. इथं हा जो बोरॉन आहे त्याचं हायब्रिडेशन sp2च असल्यामुळं तिथं जिओमेट्री आपला ट्रायगोनल प्लेनर असलेली लक्षात येणार आहे आणि हे BOH एकमेकांना हायड्रोजन बॉन्डनं जोडून एक नेटवर्क स्ट्रक्चर झालेलं आपण बघितलेलं होतं. नेक्स्ट महत्त्वाची कन्सेप्ट आपण बघितली डायबोरेन. डायबोरेनच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं की ज्याचा मोलेक्युलर फॉर्म्युला हा B2H6 आहे आणि याच्यातला जो बोरॉन आहे तो sp3 हायब्रिडेशन दाखवतो. याच्या आधीच्या बाबतीमध्ये बोरॉन हा sp2 हायब्रिडेशन दाखवत होता पण आता मात्र बोरॉन हा इथं sp3 हायब्रिडेशन दाखवतं की ज्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येतं आहे हा जो बोरॉन आहे तो इकडं आणि इकडं हायड्रोजन बरोबर 3 बॉन्ड दाखवतं आणि हा जो हायड्रोजनसोबत 3 बॉन्ड दाखवत असताना जर या बॉन्डचा पर्टिक्युलरली आपण विचार केला तर हायड्रोजन हे एक सेंटर आहे आणि बोरॉन हा एक सेंटर आहे आणि ह्या दोघांचा एक इलेक्ट्रॉन या पद्धतीनं शेअर झाला आहे. दॅट्स वाय दिस बॉन्ड इज सेट विथ द 2 सेंटर्ड 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड. पण जर तुम्ही थोडासा बारकाईने विचार केला ह्या बोरॉननं sp3 हायब्रिडेशन दाखवताना एक व्हॅकंट ऑर्बिटल तयार केलेला आहे आणि ह्या व्हॅकंट ऑर्बिटल बरोबर शेजारच्या BH3 मधला हायड्रोजन ओव्हरलॅप झालेला आहे आणि हा हायड्रोजन ओव्हरलॅप झाल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं असावं की या ठिकाणी आणि या ठिकाणी अशा प्रकारचं ओव्हरलॅपिंग झालेलं तुम्हाला बघायला मिळेल. आता हे जे ओव्हरलॅपिंग झालेलं आहे फक्त इथं आपल्याला ह्या प्रकारचं ओव्हरलॅपिंग बघायला मिळेल आणि हे जे ओव्हरलॅपिंग झालेलं आहे इथं हा त्याच्यानंतर हे ओव्हरलॅपिंग बघायला मिळाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथं किती सेंटर तयार होतात. तर हा एक बोरॉन सेंटर आहे, हा हायड्रोजन सेंटर आहे आणि हा बोरॉन सेंटर आहे आणि या तिघांच्या मध्ये मिळून फक्त तुम्हाला हा एक आणि हा एक असे 2 इलेक्ट्रॉन दिसतील. म्हणून ह्या तिघांच्यासाठी
3 सेंटर्ड 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड अशा प्रकारचं एक नोटेशन आपण या बॉन्डसाठी वापरलं होतं. हा जो बॉन्ड आहे तो पर्टिक्युलरली तुम्हाला बनाना शेपचा दिसतोय. दॅट्स वाय इट इज सेट विथ द बनाना बॉन्ड. सो ऑल दिस टर्म्स आर रिलेटेड विथ द डायबोरेन. त्याच्यानंतरची पुढची कन्सेप्ट आजच्या लेक्चरला आपण बघतोय आणि ती असणार आहे सिलिकॉन डायऑक्साईड. सिलिकॉन डायऑक्साईड की ज्याच्या बाबतीमध्ये आपण स्टेटमेंट बघू शकता, इट इज अ कॉमनली नोन ॲज अ सिलिका. मातीमध्ये मोठ्या प्रमाणात असलेला हा जो कॉम्पोनंट आहे तो सिलिकॉन डायऑक्साईड आणि त्याला कॉमनली सिलिका असं म्हटलं जातं. याच्या व्यतिरिक्त क्वार्ट्ज, क्रिस्टोबलाइट अँड ट्रायडायमाइट आर डिफरंट क्रिस्टलाइन फॉर्म्स ऑफ सिलिका. सिलिकाचे हे 3 डिफरंट फॉर्म सांगितले जातात. कोणते? तर एक क्वार्ट्ज, क्रिस्टोबलाइट अँड ट्रायडायमाइट. दे आर इंटरकन्व्हर्टेबल ॲट सुटेबल टेम्परेचर. म्हणजे हा जो सिलिकॉन डायऑक्साईड आहे किंवा जो सिलिका आहे त्याचे 3 क्रिस्टलाइन फॉर्म आहेत. एक आहे क्वार्ट्ज, दुसरा आहे क्रिस्टोबलाइट आणि थर्ड आपण बघतोय ट्रायडायमाइट म्हणूनचा. आणि हे सगळे एकमेकांच्या मध्ये इंटरकन्व्हर्टेबल आहेत. आणि हे इंटरकन्व्हर्टेबल का होतात? तर टेम्परेचर बदललं तर. त्यामुळे आता लक्षात ठेवण्याचा मुद्दा एवढाच आहे की सिलिकॉन डायऑक्साईड हा आपण ग्रुप 14 मधला दुसरा एलिमेंट कार्बन नंतरचा सिलिकॉन आहे. आणि या सिलिकॉनपासून बनलेला एक कंपाऊंड महत्त्वाचा सिलिकॉन डायऑक्साईड आपल्या क्लेमध्ये मातीमध्ये मोठ्या प्रमाणात हा सिलिकॉन डायऑक्साईड असतो. इट इज अ कॉमनली नोन ॲज अ सिलिका. आणि ह्याचे 3 क्रिस्टलाइन फॉर्म आहेत जे इंटरकन्व्हर्टेबल असतात सुटेबल टेम्परेचरनुसार. आणि ते फॉर्म आहेत एक क्वार्ट्ज, दुसरं क्रिस्टोबलाइट आणि तिसरं ट्रायडायमाइट. तर हा सिलिकॉन डायऑक्साईड याचं स्ट्रक्चर नेमकं काय त्याच्याबद्दल आपण विचार करूया. सिलिकॉन डायऑक्साईड इज अ कोव्हलंट 3 डायमेन्शनल नेटवर्क सॉलिड. याच्यातला जो सिलिकॉन असेल तो कोव्हलंट बॉन्ड तुम्हाला इथं दाखवताना दिसणार आहे. इन विच ईच सिलिकॉन ॲटम इज कोव्हलंटली बॉन्ड इन अ टेट्राहेड्रल मॅनर. म्हणजे जसा कार्बनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात तसे सिलिकॉनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये सुद्धा 4 इलेक्ट्रॉन असतात. आणि हे जे सिलिकॉनचे 4 इलेक्ट्रॉन इतरांच्या सोबत कोव्हलंट टाईपचे कॅरेक्टर दाखवतात, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतात. आणि जेव्हा 4 इलेक्ट्रॉनने इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केलेलं असतं तेव्हा तिथं जी जॉमेट्री आहे ती 2 प्रकारची आहे. एक असणार आहे स्क्वेअर प्लॅनर, म्हणजे सेंट्रलला हा मेन इलेमेंट असेल आणि त्याच्या 4 बाजूला 4 बॉन्ड जर अटॅच झाले आणि ते सगळेजण जर एका प्लेनमध्ये असतील तर ते झालं स्क्वेअर प्लॅनर. पण आपल्याला मिथेनचं स्ट्रक्चर ठाऊक आहे. CH4 हा जो आहे त्या CH4च्या बाबतीमध्ये आपण जी जॉमेट्री सांगतो ती टेट्राहेड्रल जॉमेट्री सांगतो. म्हणजे इथं सिलिकॉनसुद्धा टेट्राहेड्रली इथे जॉमेट्री दाखवणार आहे की जो 4 वेगळ्या ऑक्सिजनला अटॅच होणार आहे. द क्रिस्टल कंटेन 8 मेंबर्ड रिंग हॅव्हिंग अल्टरनेट सिलिकॉन अँड ऑक्सिजन ॲटम्स. आता ह्याचं स्ट्रक्चर नेमकं कसं आहे हे इथं शेअर करतोय. इथं तुम्हाला पर्टिक्युलर हा सिलिकॉन दिसतोय. त्याच्या आउटर मोस्ट शेअरमध्ये 4 इलेक्ट्रॉन असल्यामुळं तो शेजारच्या ऑक्सिजनसोबत इथं तुम्हाला कोव्हलंट बॉन्ड दाखवताना दिसेल. हे 4 कोव्हलंट बॉन्ड झाले ऑक्सिजनसोबत. हे झालं एक SiO4 झालं ॲक्च्युली. पण हा नेटवर्क फॉर्ममध्ये आहे आणि ह्या नेटवर्क फॉर्ममध्ये काय होतं आहे, हा जो ऑक्सिजन आहे तो या सिलिकॉन दुसऱ्या सिलिकॉनबरोबर पण इलेक्ट्रॉन शेअरिंग करून बॉन्ड करतो आहे. त्यामुळं आपल्या लक्षात येत असेल की हे अशा प्रकारे सिलिकॉन ऑक्सिजन सिलिकॉन ऑक्सिजन सिलिकॉन ऑक्सिजन सिलिकॉन ऑक्सिजन सिलिकॉन ऑक्सिजन अशा प्रकारचं एक अल्टरनेट सिलिकॉन आणि ऑक्सिजन असे बॉन्डिंग आपल्याला इथं बघायला मिळतं आहे. आणि हे जेव्हा सगळे एकत्र येतात तेव्हा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 मेंबर्ड रिंग तुम्हाला तयार झाली लक्षात येते. ॲक्च्युली नेटवर्क फॉर्ममध्ये हे सगळ्यात, पण त्याचा सिम्पल मोलिक्युलर फॉर्म्युला हा SiO2च होणार आहे. आणि हा SiO2 होत असताना याच्यामध्ये 8 मेंबर्ड रिंग तयार झालेली तुमच्या लक्षात येईल. सो ऑल दिस थिंग्स आर रिलेटेड विथ द सिलिकॉन डायऑक्साईड. नेक्स्ट महत्त्वाचे बघतो आपण नायट्रिक ॲसिड. हा एक आपल्या ओळखीचा ॲसिड आपण सांगतो. जसं हायड्रोक्लोरिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड, तसा नायट्रिक ॲसिड की ज्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला हा HNO3 आहे. आणि हा नायट्रिक जो ॲसिड आहे त्याच्या बाबतीमध्ये इथं इट इज अ ऑक्सिडायझिंग मिनरल ॲसिड. हा एक स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग मिनरल ॲसिड आहे. द सेंट्रल नायट्रोजन ॲटम इज sp2 हायब्रिडाइज्ड. याच्यातला जो नायट्रोजन आहे तो sp2 हायब्रिडेशन दाखवतो. HNO3 एक्झिबिट्स रेझोनन्स फेनॉमेना. तर तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आता रेझोनन्स बघताय. व्हॉट इज अ रेझोनन्स? तर रेझोनन्सच्या बाबतीमध्ये देर इज अ डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन और लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस. जेव्हा इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन व्हावं लागतं तेव्हा तिथं रेझोनन्स घडतो. नायट्रिक ॲसिडच्या बाबतीमध्ये रेझोनन्स होतो आणि त्यामुळे त्याचे वेगवेगळे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे पर्टिक्युलरली जर आपण विचार केला तर नायट्रोजनच्या आउटर मोशनमध्ये 1 2 3 4 5 बॉन्ड असतात, 5 इलेक्ट्रॉन असतात.
आणि HNO3च्या बाबतीमध्ये जर आपण स्ट्रक्चर बघायला गेला तर इथं ह्या नायट्रोजन सपोज एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजन बरोबर शेअर केला. ऑक्सिजनच्या आउटर मोस्टमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत तर आपण पर्टिक्युलर जातोय 1 2 3 4 5 आणि 6 या पद्धतीनं. त्याच्यानंतर जर नायट्रोजनचा आता हा ऑक्सिजन सोबतचा बॉन्ड झाला. आता याच्यानंतर जर आपण असं केलं की हे जे दोन बॉन्ड असतील, सपोज हे जे दोन बॉन्ड असतील ते आपण ऑक्सिजन सोबत दाखवले 1 2 3 4 5 6 आणि हे दोन बॉन्डच्या ऐवजी आपण एकच बॉन्ड इथं ऑक्सिजन सोबत दाखवला. तर हा जो नायट्रोजन आहे 1 2 3 4 त्याच्यामध्ये ऑक्सिजन तुम्हाला अशा प्रकारचे बॉन्ड दाखवेल की जिथं 1 2 3 4 बॉन्ड तयार झालेले दिसतील आणि ह्याचा एक इलेक्ट्रॉन हा नॉन बॉन्डेड राहिला नायट्रोजनचा आणि ह्या नायट्रोजनवरती प्लस चार्ज आला. खरं तर नायट्रोजन हा ट्रायव्हॅलंट आहे आणि त्याच्यावरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन एक असते, म्हणजे दोन इलेक्ट्रॉन रिकामे राहतात. पण इथं मात्र नायट्रिक ॲसिडच्या बाबतीमध्ये हा नायट्रोजन 3 ऑक्सिजन बरोबर बॉन्ड दाखवत असताना एक इलेक्ट्रॉन त्याच्याकडे राहतो आणि त्यामुळं एक इलेक्ट्रॉन कोऑर्डिनेशन बॉन्डसाठी वापरला, त्यामुळे त्याच्यावरती प्लस चार्ज आला आणि त्यामुळं हा जो नायट्रोजन आणि इकडं हा ऑक्सिजन आहे तो एका आपण हायड्रोजनसोबत अटॅच करूया, म्हणजे एक इलेक्ट्रॉन इथं शेअर झाला. हे पर्टिक्युलर इथं बुकमध्ये स्ट्रक्चर दिलं आहे ते पुन्हा एकदा शेअर करतो, पुन्हा एकदा रिपीट करतो. नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन आहेत 1 2 3 4 आणि 5 इलेक्ट्रॉन. खरं तर 6 इलेक्ट्रॉन असेल 5 इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यापैकी 1 2 3 4 हे बॉन्डिंगमध्ये वापरले गेले आणि एक इलेक्ट्रॉन हा जो आहे तो नॉन बॉन्डेड राहिला. खरं तर 2 इलेक्ट्रॉन नॉन बॉन्डेड राहायला पाहिजे होते आणि एक इलेक्ट्रॉन बॉन्डिंगसाठी वापरला, त्यामुळे त्याच्यावरती प्लस चार्ज आला. अशा प्रकारचं स्ट्रक्चर हे नायट्रिक ॲसिडचं. आता याच्यामध्ये काय होतं, ह्या ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन इथं डिलोकलाइज झाले तर ह्या नायट्रोजनला एक्स्ट्रा बॉन्ड होतो 1 2 3 4. नायट्रोजन कधीही 4पेक्षा जास्त बॉन्ड दाखवत नाही, त्यामुळे नायट्रोजनचा एक बॉन्ड ब्रेक होतो. म्हणजे बघा हे इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट झाल्यानंतर नायट्रोजन ऑक्सिजनचा बॉन्ड ब्रेक होतो आणि ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज जातो. पुन्हा एकदा ऑक्सिजनचा निगेटिव्ह चार्ज इथं येतो आणि परत नायट्रोजन ऑक्सिजनमधला बॉन्ड ब्रेक होऊन इथं निगेटिव्ह चार्ज जातो आणि पुन्हा आपल्याला हेच स्ट्रक्चर मिळून जातं. म्हणजे हे दोन स्ट्रक्चर एकमेकांच्यामध्ये इंटर कन्व्हर्टिएबल आहेत, म्हणून हे रेझोनन्स दाखवतात आणि त्याचं हायब्रिड रेझोनेटिंग फॉर्म आपल्याला इथं बघायला मिळालेलं आहे. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, ऑक्सिजनवरचा निगेटिव्ह चार्ज इथं डिलोकलाइज झाला, त्यामुळे नायट्रोजनला 5 बॉन्ड्स होतात. म्हणजे हे 1 2 3 हा 4 आणि नवीन आलेला हा 5वा. त्यामुळे नायट्रोजन एक बॉन्ड ब्रेक करतो आणि इलेक्ट्रॉन पुढच्या ऑक्सिजनवरती शिफ्ट करतो. ऑक्सिजन हा निगेटिव्ह बनतो आणि नायट्रोजन पुन्हा एकदा 4 बॉन्ड दाखवतो आणि पुन्हा एकदा हे ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होतात आणि नायट्रोजन ऑक्सिजनमधला बॉन्ड ब्रेक होऊन ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन इथं जातात आणि स्ट्रक्चर पुन्हा एकदा आपल्याला रिपीट झालेलं लक्षात येतं. हा जो फेनॉमेनॉन आहे की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं शिफ्टिंग झालं त्याला आपण रेझोनन्स असं म्हणतो. नायट्रिक ॲसिडच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचे 2 रेझोनेटिंग फॉर्म तुम्हाला बघायला मिळतील. नेक्स्ट पार्टकडे जातो आपण, ऑर्थोफॉस्फॉरिक ॲसिड ऑर इट इज सेड द फॉस्फॉरिक ॲसिड. आता हा जो ऑर्थोफॉस्फॉरिक ॲसिड किंवा फॉस्फॉरिक ॲसिड काय आहे याच्याबद्दल, फॉस्फरस फॉर्म नंबर ऑफ ऑक्झी ॲसिड्स, फॉस्फरसचे नंबर ऑफ ऑक्झी ॲसिड्स आहेत. ऑर्थोफॉस्फॉरिक ॲसिड इज अ स्ट्रॉंग नॉन टॉक्झिक मिनरल ॲसिड. हा एक स्ट्रॉंग पण नॉन टॉक्झिक असलेला मिनरल ॲसिड आहे. इट कंटेन्स 3 आयोनायझेबल ॲसिड हायड्रोजन. म्हणजे हे बघा आपण आत्ता एक्झाम्पल बघितलेलं होतं नायट्रिक ॲसिडचं HNO3. हा HNO3 H+ डोनेट करतो आणि इट विल फॉर्म NO3- आणि H+. जे कोणी H+ देतात त्यांना आपण ॲसिड असं म्हणतो. नायट्रिक ॲसिड हा एक H+ देतोय, दॅट्स वाय इट इज द मोनोबेसिक ॲसिड. आणि इथं जर आपण आता H3PO4चा विचार करतोय त्याच्या बाबतीत स्टेटमेंट दिलं आहे, इट कंटेन्स 3 आयोनायझेबल ॲसिडिक हायड्रोजन. द सेंट्रल फॉस्फरस ॲटम इज अ टेट्राहायड्रल. सेंट्रलचा जो फॉस्फरस असेल तो टेट्राहायड्रल असेल. आपण इथं स्ट्रक्चर बघूया. हा जो फॉस्फरस आहे तो अशा प्रकारे बॉन्ड दाखवतो आणि हे जे बॉन्ड दाखवले जातात त्याच्यामध्ये डबल बॉन्ड हा ऑक्सिजनसोबत आहे, पण सिंगल बॉन्ड OH सोबत, परत एक सिंगल बॉन्ड OH सोबत आणि तिसरा सिंगल बॉन्ड OH सोबत आहे. तर हा जो OH आहे त्यातला हा हायड्रोजन बाहेर पडू शकतो किंवा हा हायड्रोजन H+ म्हणून बाहेर पडू शकतो किंवा हा हायड्रोजनसुद्धा H+ म्हणून बाहेर पडू शकतो. जसं हे तिन्ही दाखवतात H+ बाहेर पडू शकतात. म्हणून मगाशी आपण स्टेटमेंट याच्या बाबतीमध्ये सांगितलं जे असं आहे, इट कंटेन्स 3 आयोनायझेबल ॲसिडिक हायड्रोजन. याच्यामध्ये 3 आयोनायझेबल ॲसिडिक हायड्रोजन असलेले लक्षात येतील. इथं पुन्हा एकदा स्ट्रक्चर रिपीट करतो. फॉस्फरस हा पेंटाव्हॅलंट आहे, 5 बॉन्ड दाखवणार आहे. त्यातले 2 बॉन्ड ऑक्सिजनसोबत, तिसरा बॉन्ड OH सोबत, चौथा बॉन्ड पण OH सोबत आणि 5वा बॉन्डसुद्धा OH सोबत. हे OH मधले हायड्रोजन आहेत. इट कॅन बी डोनेटेबल
दॅट्स वाय इट कॅन ॲक्ट्स ॲज अ ॲसिड. हा ॲसिड म्हणून इथं काम करताना आपल्याला लक्षात येणार आहे. सो आता इथं आणखीन एक क्वेश्चन विचारला आहे ट्राय धिस म्हणूनचा आपल्या टेक्स्टबुकमध्ये, आणि तो क्वेश्चन आहे फाइंड आउट द स्ट्रक्चरल फॉर्म्युले ऑफ व्हेरियस ऑक्झी ॲसिड्स ऑफ फॉस्फरस. फॉस्फरसचे जे ऑक्झी ॲसिड्स असतील त्याचे स्ट्रक्चर इथं दाखवा, असा क्वेश्चन इथं विचारलेला आहे. वेगळे स्ट्रक्चर काय ठरू शकतात, आपण एक एक स्ट्रक्चर इथं बघायचा प्रयत्न करूया, की ज्याच्यामध्ये पहिलं स्ट्रक्चर मी तुमच्या पुढे मांडायचा प्रयत्न करतो आहे, आणि इट इज सेड द हायपोफॉस्फरस ॲसिड. आता हा जो हायपोफॉस्फरस ॲसिड आहे आपल्याला माहिती आहे की फॉस्फरस हा पेंटाव्हॅलंट आहे. आता आपण जे स्ट्रक्चर बघितलं त्याच्यामध्ये काय सांगितलं, फॉस्फरस डबल बॉन्ड, इकडे एक OH, इकडे एक OH आणि इकडे एक OH. हायपोफॉस्फरस ॲसिडमध्ये फक्त काय करायचं, फॉस्फरस डबल बॉन्ड हे आहेचं ठेवायचं, हा OH आहेचा ठेवायचा, आणि हा जो OH आहे त्याच्याऐवजी एकच H दाखवायचा फक्त, म्हणजे फॉस्फरस पेंटाव्हॅलंट झाला. इथं आपण OH जे घेतोय त्याच्याऐवजी फक्त इथं हायड्रोजन घ्यायचा, त्याला म्हणायचं हायपोफॉस्फरस ॲसिड. त्यामुळे स्ट्रक्चर लक्षात असू द्या, हायपोफॉस्फरस ॲसिडचं स्ट्रक्चर काय, P डबल बॉन्ड O, इथं OH, इथं H आणि इथं H. मग अशा आपण इथं OH दाखवला, इथं OH दाखवला, तेव्हा त्याला आपण फॉस्फोरिक ॲसिड असं म्हणालो किंवा ऑर्थोफॉस्फोरिक ॲसिड म्हणालो. जर इथं दोन्ही ठिकाणी हायड्रोजनच फक्त असेल तर त्याला आपण हायपोफॉस्फरस ॲसिड किंवा ज्याला फॉस्फिनिक ॲसिड असंही म्हटलं जातं. लक्षात ठेवा, हायपोफॉस्फरस ॲसिड ऑर इट इज सेड द फॉस्फिनिक ॲसिड. त्याच्यानंतर फॉस्फरसचं आणखीन एक ऑक्साईड तयार होऊ शकतं, जसं आता आपण पर्टिक्युलर एक लक्षात ठेवूया, P डबल बॉन्ड O, इथं OH, इथं OH आणि इथं OH आहे. आता असं करूया की P डबल बॉन्ड आहेसा ठेवूया, हा OH आहेसा ठेवूया, हा OH आहेसा ठेवूया, आणि इथं OH ऐवजी फक्त हायड्रोजन घेऊया, आणि हा जो कोणी तयार होणार आहे इट इज सेड द फॉस्फोनिक ॲसिड. याच्या आधी इथं हायड्रोजन असतं, आपण सांगितलं फॉस्फिनिक ॲसिड, आता आपण म्हणतोय फॉस्फोनिक ॲसिड. स्ट्रक्चर लक्षात ठेवा की OH आणि H, P डबल बॉन्ड O आहे असा नेहमीप्रमाणे. त्याच्यानंतरचा पुढचं तिसरं स्ट्रक्चर मी सांगतोय, इट इज सेड द पायरोफॉस्फरस ॲसिड. काय अवघड नाही आहे, पायरोफॉस्फरस ॲसिड काय प्रकार आहे ते बघूया. आता याच्यामध्ये काय करायचं, तर ह्याच्यामध्ये दोन फॉस्फरस घ्यायचे आहेत, P डबल बॉन्ड O, P डबल बॉन्ड O हे आहे असं. त्यानंतर एक OH आणि याला पण एक OH दाखवायचा, इथं मात्र तिसरा बॉन्ड हायड्रोजनचा आणि इथं तिसरा बॉन्ड हायड्रोजनचा. आता राहिलेला जो बॉन्ड असेल, म्हणजे फॉस्फरस हा पेंटाव्हॅलंट आहे, 5 बॉन्ड दाखवायला पाहिजेत, 2 बॉन्ड ऑक्सिजनसोबत, 1 बॉन्ड हायड्रोजनसोबत, 1 बॉन्ड OH सोबत. तसंच ह्या फॉस्फरसच्या बाबतीमध्ये, आणि ह्या दोघांच्यामध्ये एक कॉमन ऑक्सिजन दाखवायचा. आणि हे जे स्ट्रक्चर आहे ते झालं पायरोफॉस्फरस ॲसिडच्या संदर्भातलं. त्याच्यानंतरचा पुढचं स्ट्रक्चर आपण बघूया की जे असणार आहे हायपोफॉस्फोरिक ॲसिड. मी तर लिहितोय हायपोफॉस्फोरिक ॲसिड. ॲक्च्युली तुम्हाला हे नोटबुकमध्ये नोट करायचे आहेत, हे सगळे स्ट्रक्चर पुस्तकामध्ये नाही आहेत. हे आपण ट्राय दिस म्हणून आपण हा जो क्वेश्चन आहे तो इथं बघतोय की ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा P डबल बॉन्ड O, P डबल बॉन्ड O, आणि राहिलेले बॉन्ड OHला, इथं पण OHला आणि इथं पण OHला. आता ऑक्सिजन न घेता डायरेक्ट फॉस्फरस एकमेकांना जोडायचे. मग अशी आपण जेव्हा इथं ऑक्सिजन घेतलेला होता तेव्हा त्याला आपण पायरोफॉस्फरस ॲसिड म्हणालो. आता मी म्हणतोय हायपोफॉस्फोरिक ॲसिड. हायपोफॉस्फोरिक ॲसिडच्या बाबतीमध्ये हा जो ऑक्सिजन आहे तो तिथं दाखवायचा नाही आहे. म्हणजे हे जे स्ट्रक्चर झालं ते कशाचं म्हणतोय आपण, हायपोफॉस्फोरिक ॲसिडचं. नेक्स्ट पार्ट आपण याच्यामध्ये बघतोय ऑर्थोफॉस्फोरिक ॲसिड. आता ऑर्थोफॉस्फोरिक ॲसिड आपण आत्ता बघितलेलंच आहे की ज्याचं फॉर्म्युला आपण माहिती आहे, P डबल बॉन्ड O, OH आणि इथं OH या पद्धतीनं. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण सांगतोय ते आहे पायरोफॉस्फोरिक ॲसिड. हे बघा, पायरोफॉस्फोरिक ॲसिड. पायरो हा वर्ड आला की लक्षात ठेवायचं मध्ये ऑक्सिजन यायला पाहिजे आहे. आता फॉस्फोरिक ॲसिड आत्ताच आपण बघितला, P डबल बॉन्ड O, OH, त्याच्यानंतर OH आणि इथं एक OH, नंतर P डबल बॉन्ड O, OH, इथं OH आणि OH. 2 मी फॉस्फोरिक ॲसिड घेतले आणि ह्या दोघांच्या मधला हा H2O रिमूव्ह करायचा आणि हा एक डायरेक्ट बॉन्ड दाखवायचा. हे जे स्ट्रक्चर झालं ते झालं पायरोफॉस्फोरिक ॲसिड. म्हणजे हा फॉस्फरस एकमेकांना थ्रू ऑक्सिजन जर जोडला तर त्याला म्हणायचं पायरोफॉस्फोरिक ॲसिड. मी स्ट्रक्चर रिपीट करतो, हे बघा, P डबल बॉन्ड O, OH, OH. हे तर OH ऐवजी दोघांच्या मध्ये कॉमन O ऑक्सिजन, P डबल बॉन्ड O, OH आणि OH. हे स्ट्रक्चर कोणाचं सांगतो आपण, पायरोफॉस्फोरिक
फॉस्फॉरिक ॲसिडचं आपण हे स्ट्रक्चर इथं पर्टिक्युलर नोट करतो. त्यानंतर पुढचा आपण बघणार आहे तो असणार आहे पॉलीमेटाफॉस्फरिक ॲसिड. पॉलीमेटाफॉस्फॉरिक ॲसिड म्हणूनचा. आता याच्यामध्ये काही अवघड नाही आहे. काय लक्षात ठेवायचं आहे, पी डबल बॉन्ड ओ ओ एच, पी डबल बॉन्ड ओ ओ एच, पी डबल बॉन्ड ओ ओ एच, आणि सगळ्यांच्यामध्ये फक्त ऑक्सिजन दाखवत जायचं आहे. म्हणजे आत्ता आपण जे पायरोफॉस्फरिक ॲसिडचं स्ट्रक्चर घेतलं ते एन टाइम जर एकत्र आले तर ते तयार होणार आहे पॉलीमेटाफॉस्फरिक ॲसिड. सो ऑल दीज आर सेट विथ द स्ट्रक्चर्स ऑफ ऑक्झी ॲसिड्स ऑफ फॉस्फरस. आपण फॉस्फरसचे जे ऑक्झी ॲसिड आहेत जवळपास 6 ते 7 आपण स्ट्रक्चर इथं आजच्या लेक्चरला बघितलेले आहेत. सो आपण पुढे जातो की आता काही महत्त्वाचे नोटेबल कंपाऊंड आपण इथं बघायचा प्रयत्न करणार आहे. आणि हे नोटेबल कंपाऊंड कोणते आहेत तर ते कंपाऊंड्स आहेत. त्याच्यातला फर्स्ट आहे बोरॅक्स, त्याच्यानंतरचा पुढचा आपण बघणार आहे तो म्हणजे सिलिकॉन, लास्ट वन इज द अमोनिया. हा सगळा या चॅप्टरचा शेवट आहे. तर त्याच्यातला बोरॅक्स हा नेमका काय विषय आहे हे आजच्या लेक्चरला आपण इथं बघूया. आता हे जे नोटेबल कंपाऊंड्स आहे याचं ऑकरन्स, त्याच्यानंतर याचं प्रिपरेशन आणि याच्या प्रॉपर्टीज आणि याचे युजेस, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या नोटेबल कंपाऊंडच्या बाबतीत बघायच्या आहेत. आतापर्यंत जे सगळे आपण कंपाऊंड बघितले त्याच्यामध्ये फक्त स्ट्रक्चरचा विचार केलेला होता. पण आता मात्र ग्रुप 13, 14, 15 पासून जे काही कंपाऊंड्स आहेत, नोटेबल कंपाऊंड्स आहेत, त्याचं ऑकरन्स, प्रिपरेशन, फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज आणि युजेस, ह्या सगळ्या गोष्टी आपण या 3 कंपाऊंडच्या बाबतीमध्ये आता इथून पुढे बघणार आहे. तर त्यातला एक पॉईंट आपण स्टार्ट करतोय अँड इट इज सेट द बोरॅक्स. आता बोरॅक्स ही टर्म नेमकी काय आहे याच्याबद्दल, हे जे बोरॅक्स आहे की ज्याचा फॉर्म्युला हा Na2B4O7 सांगितला जातो. क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये असताना हा हायड्रेटेड असतो. इथं 10H2O आपण लिहू शकता. म्हणजे Na2B4O7.10H2O हा बोरॅक्सचा झाला फॉर्म्युला की जो आपल्याला इथं बघायला मिळतो. पुन्हा एकदा बघा, इट इज अ इम्पॉर्टंट बोरॉन कंपाऊंड. बोरॉनपासून बनलेलं, बोरॉन आपल्याला माहिती आहे ग्रुप 13 मधला पहिला एलिमेंट आहे. बोरॉनपासून बनलेला हा कंपाऊंड आहे. द क्रिस्टलाइन बोरॅक्स हॅज अ फॉर्म्युला Na2B4O7.10H2O. हा पाठच पाहिजेला आहे. बोरॅक्स कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे Na2B4O7.10H2O. किंवा हा कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये जर लिहायचा जर झाला तर तो या पद्धतीने लिहिला जातो Na2 ब्रॅकेटमध्ये B4O5OH4 टाइम डॉट 8H2O. हा जो फॉर्म्युला आहे तो सुद्धा बोरॅक्स आपण सांगतोय की जो मोर पर्टिक्युलर फॉर्म्युला म्हणून हा ओळखला जातो. पण हा जरी तुम्ही डोक्यात ठेवला Na2B4O7.10H2O तरी बरोबर आहे. सो हा जो बोरॅक्स आहे याचा ऑकरन्स नेमका कुठे आहे, हा कुठं सापडतो तर हा बोरॅक्स नॅचरली ऑकर्स ॲज अ टिंकॅल. हा नॅचरली सापडत असताना टिंकॅल या नावानं ओळखला जातो. विच कंटेन्स अबाउट 90% बोरॅक्स. हा जो कोणी टिंकॅल कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये 90% बोरॅक्स असतं. इन सर्टन इनलँड लेक इन इंडिया, तिबेट, कॅलिफोर्निया. भारतामध्ये, तिबेटमध्ये आणि कॅलिफोर्निया जे USA आहे या ठिकाणी हा बोरॅक्स सापडतो. त्याच्यानंतर हा जो बोरॅक्स आहे त्याचं प्रिपरेशन कसं केलं जाऊ शकतं तर फार महत्त्वाचं आहे. इट इज अ प्रिपेअर्ड फ्रॉम द मिनरल कोलॅमनाइट. इथं कोलॅमनाइटचा फॉर्म्युला दिला आहे Ca2B6O11. वेन इट इज ट्रीटेड विथ सोडियम कार्बोनेट, याला जर हीट केलं, सोडियम कार्बोनेटसोबत कोलॅमनाइटला हीट केलं तर आपल्याला Na2B4O7 हा बोरॅक्स मिळणार आहे. साईड प्रोडक्ट NaBO2 आणि कॅल्शियम कार्बोनेट. मी रिपीट करतोय, आपण बघायला लागलेला आहे बोरॅक्स जो असेल त्याचं प्रिपरेशन कसं करायचं. तर त्यासाठी एक कोलॅमनाइट नावाचं मिनरल आहे, त्याचा फॉर्म्युला Ca2B6O11 आहे. त्याची रिएक्शन आपण Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेटसोबत केली, हीट केलं तर आपल्याला कंपाऊंड मिळणार आहे Na2B4O7 की ज्याला आपण बोरॅक्स म्हणतो. याच्या व्यतिरिक्त इथं प्रेसिपिटेट मिळतोय कॅल्शियम कार्बोनेट, साईड प्रोडक्ट मिळतोय NaBO2. सो नेक्स्ट पार्टकडे आपण जातोय की व्हॉट आर दी प्रॉपर्टीज ऑफ बोरॅक्स. फार महत्त्वाच्या विषयाकडे आपण निघालो, लक्षात घ्या. याच्यामध्ये JEEच्या, नीटच्या, CETच्या एक्झामच्या दृष्टीने एक फार महत्त्वाचा मुद्दा आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं डिस्कस करणार आहे. तर या ज्या प्रॉपर्टीज आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की देर आर 2 टाइप्स ऑफ प्रॉपर्टी. वन इज सेट द फिजिकल प्रॉपर्टी अँड अनदर इज सेट द केमिकल प्रॉपर्टी. आता ह्या ज्या फिजिकल प्रॉपर्टी जे असतील त्याच्यामध्ये काय दिलं बघा, बोरॅक्स इज अ व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड. हा एक व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड आहे.
बोरॅक्स डिझॉल्व्ह इन वॉटर ही सुद्धा फिजिकल प्रॉपर्टी आहे अँड गिव्ज अल्कलाइन सोल्युशन ड्यू टू इट्स हायड्रोलायसिस. वॉटरमध्ये गेल्यानंतर याचं हायड्रोलायसिस होतं आणि याच्यापासून आपल्याला मिळतो आहे ऑर्थोबोरिक ॲसिड, ज्याचा फॉर्म्युला आहे H3BO3. ऑर्थोबोरिक ॲसिड आठवतं का बघा बरं, BOH थ्राईस म्हणजेच ऑर्थोबोरिक ॲसिड, की ज्याच्यामध्ये बोरॉन हा 3 OH ग्रुपला अटॅच होतो आहे. म्हणजे जेव्हा बोरॅक्सचं हायड्रोलायसिस होतं आहे तेव्हा आपल्याला ऑर्थोबोरिक ॲसिड हा कंपाऊंड मिळून जातो आहे. सो अल्कलाइन सोल्युशन का म्हणालात तर इथं NaOH तयार होतं. NaOH आणि ऑर्थोबोरिक ॲसिड एकत्र आल्यामुळं इट विल सेट विथ द अल्कलाइन सोल्युशन. बोरॅक्सचं वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर अल्कलाइन सोल्युशन मिळतं ऑर्थोबोरिक ॲसिडचं H3BO3चा. त्याच्यानंतर फार महत्त्वाच्या प्रॉपर्टीकडे जातो आपण आणि ती प्रॉपर्टी अशी आहे, केमिकल प्रॉपर्टी आहे. ऑन हिटिंग बोरॅक्स फर्स्ट लुजेस वॉटर. हा बोरॅक्स आहे, त्याला जर हिट केलं तर हे 10H2 याच्यातले रिमूव्ह होतील अँड इट विल फॉर्म ओनली Na2B4O7. त्याच्यानंतर ऑन अ फर्दर हिटिंग इट टर्न्स इनटू ट्रान्सपरंट लिक्विड which solidifies into glass like material known as a borax bead. फार महत्त्वाचा पॉईंट आपण आता डिस्कस करतोय आणि तो मुद्दा असा आहे की Na2B4O7 ज्याला बोरॅक्स म्हणतोय, जो हायड्रेटेड आहे, त्याला हिट केलं तर H2O बाहेर पडतील, डिहायड्रेशन होईल आणि आपल्याला मिळणार आहे Na2B4O7. याला परत आपण हिट केलं तर मात्र एक ग्लाससारखा, काचेसारखा ट्रान्सपरंट लिक्विड आपल्याला इथं मिळणार आहे, ज्याचं सॉलिडिफिकेशन हे ग्लाससारख्या मटेरियलमध्ये होणार आहे. त्याला म्हटलं जातं बोरॅक्स बीड. हा फार महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करतो, बोरॅक्स बीड, की ज्याचा फॉर्म्युला आहे NaBO2 + B2O3. हे लक्षात ठेवा, ह्या दोन्हीला एकत्रितपणे आपण बोरॅक्स बीड म्हणणार आहे, NaBO2 + B2O3. मी रिपीट करतोय, मुद्दा असा आहे, हा बोरॅक्स हायड्रेटेड आहे, हिट केला, डिहायड्रेटेड कंपाऊंड मिळाला, परत हिट केला तर आपल्याला एक ट्रान्सपरंट लिक्विड मिळेल की ज्याचं सॉलिडिफिकेशन हे ग्लाससारख्या मटेरियलमध्ये होईल आणि याला आपण म्हणतोय बोरॅक्स बीड, NaBO2 + B2O3. आणि हा जो बोरॅक्स बीड आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला नाही आहे, पण पर्टिक्युलरली जर आपल्याला एखादा सॉल्टमधला आयन ओळखायचा असेल तर त्या आयनची टेस्ट घेण्यासाठी, तो आयन ओळखण्यासाठी या बोरॅक्स बीडचा वापर केला जातो. मग आता ही नेमकी JEEच्या नीटच्या एक्झामच्या दृष्टीनं बोरॅक्स बीड टेस्ट नेमकी काय आहे याच्याबद्दलचा विचार आपण इथं करूया. तर बोरॅक्स बीड टेस्टमध्ये काय केलं जातं, फॉर एक्झाम्पल इथं दिलं आहे, when borax is heated in a Bunsen burner flame with cobalt oxide on a loop of platinum wire, a blue colored cobalt BO2 twice bead is formed. आता इथं नेमकं काय होतं बघा, इथं डायग्रॅमॅटिक फॉर्ममध्ये आपण बघूया. हे बघा, ही जी आहे ती लूप ऑफ प्लॅटिनम वायर आहे, म्हणजे प्लॅटिनमची वायर आहे आणि पुढे एक लूप बनवलेला असतो आणि ही प्लॅटिनमची वायर आहे ती डीप केली कशामध्ये, तर पेस्ट ऑफ, कशामध्ये, पेस्ट ऑफ सॉल्ट अँड HCl. म्हणजे आता इथं सॉल्ट कोण आहे तर कोबाल्टचा सॉल्ट आहे. कोबाल्टचा सॉल्ट आणि HClच्या पेस्टमध्ये काय करायचं, ही लूप डीप करायची. मग आता मी तुम्हाला सांगितलं हे प्लॅटिनमची वायर आणि इथं लूप आहे, चमच्यासारखा भाग असतो. आता ह्या लूपमध्ये होल आहे, आता इथं खरं तर ह्या लूपमध्ये बघा हे आता कोण अडकलेलं आहे, सॉल्ट प्लस HCl आहे, पेस्ट आहे त्याची. आणि ह्याला जर आपण बन्सेन फ्लेमवरती हिट केलं तर इथं वेगवेगळ्या कलरच्या फ्लेम तयार होतील आणि ह्या कलर ज्या फ्लेम आहेत त्याचा कलर आहे त्याच्यानुसार आपण कंपाऊंड ओळखू शकतो. म्हणजे समजा आता हा जो पेस्ट आहे त्याच्यामध्ये कोबाल्ट जर असेल, आपल्याला सुरुवातीला माहीत नाही आहे की त्याच्यामध्ये कोबाल्ट आहे म्हणून, काय घेतलं तर प्लॅटिनम वायरची लूप घेतली, याच्यामध्ये डीप केली आणि हा जो बन्सेन आहे फ्लेम आहे त्या फ्लेमवरती ही पकडली. तर हे पकडल्यानंतर तिथं आपल्याला ब्ल्यू कलरची फ्लेम तयार झाली लक्षात येईल. आणि जेव्हा आपल्याला ब्ल्यू कलरची फ्लेम मिळणार आहे तेव्हा तिथं 100% कोबाल्ट असणार आहे. म्हणजे एखाद्या कंपाऊंडला ओळखण्यासाठी, आयनिक कंपाऊंडला ओळखण्यासाठी ही बोरॅक्स बीड टेस्ट वापरली जाते. मी पुन्हा एकदा रिपीट करतो की बोरॅक्स हे जे काय आहे ते हिट करायचं कोणासोबत, आता इथं बघा परत एकदा प्लॅटिनम वायर लूप विथ लूप आहे, पेस्ट घेतली आहे, त्याच्यामध्ये बोरॅक्स पण असतं, हे सांगायचं राहिलो माझ्याकडूनचं. बोरॅक्स आहे, त्याच्यानंतर जी पेस्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अननोन जो आयनिक कंपाऊंड तो ओळखायचा आहे त्याच्यामध्ये डीप करायचं आणि ही जी लूप आहे ती एका बन्सेन फ्लेमवरती पकडायची. हिथं पकडल्यानंतर तिथं जो कलर होतो फ्लेमचा त्या कलरनुसार आपण कंपाऊंड सांगू शकता.
मग आता हे कलर कोणते आहेत आणि त्याच्यानुसार कुठला कंपाऊंड असू शकतो याच्याबद्दलचा एक चार्ट इथं मी शेअर केला आहे. तो असा आहे की जर समजा आता इथं दोन प्रकारच्या फ्लेम असतात, एक ऑक्सिडायझिंग फ्लेम असते आणि एक रिड्युसिंग फ्लेम असते. ऑक्सिडायझिंग याचा अर्थ असा की सफिशियंट क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन तिथं असतो आणि रिड्युसिंग याचा अर्थ ऑक्सिजनची क्वांटिटी तिथं हिटिंगसाठी कमी असते. मग अशा प्रकारे जर कॉपर असेल तर कोल्ड किंवा हॉट कंडिशनमध्ये सॉल्ट बीड बरोबर ट्रीट केल्यानंतर तो कलरलेस असेल. जर तो ऑक्सिडायझिंग फ्लेममध्ये हीट केला तर तो ग्रीन कलरचा असेल. निकेल घेतला तर तो ग्रे कलरचा असेल आणि जर ऑक्सिडायझिंग फ्लेममध्ये घेतला तर तो व्हायलेट कलरमध्ये असेल. मॅंगनीज +2 घेतला तर तो कलरलेस असेल आणि जर तो ऑक्सिडायझिंग फ्लेममध्ये पकडला तर लाईट व्हायलेट कलर असेल. Fe+3 जर असेल तर रिड्युसिंग फ्लेममध्ये पकडला तर तो ग्रीन कलरचा दिसेल आणि जर तो ऑक्सिडायझिंग म्हणजे पुरेशा प्रमाणातल्या ऑक्सिजनमध्ये हीट केला तर तो येलोइश ब्राऊन दिसेल. आता ह्याचा दुसरा चार्ट आहे की हा किंवा हा जो ग्रीन कलर आहे तो हॉट कंडिशनमध्ये आहे. त्याला जर तुम्ही कूल केलं तर तो ब्ल्यू कलरचा बनणार आहे. व्हायलेट आहे तो कूल केलं तर रेडिश ब्राऊन बनणार आहे. लाईट व्हायलेट आहे तो लाईट व्हायलेटच राहणार आहे आणि येलोइश ब्राऊन आहे तो येलो बनणार आहे. म्हणजे फक्त काय लक्षात ठेवायचं आहे की फ्लेम जी तयार होती आहे, आता फ्लेम दोन प्रकारचे असतात, एक ऑक्सिडायझिंग फ्लेम आणि रिड्युसिंग फ्लेम. ऑक्सिडायझिंग फ्लेम म्हणजे ऑक्सिजनचा सफिशियंट तिथं सप्लाय असतो. रिड्युसिंग फ्लेममध्ये ऑक्सिजनचा सफिशियंट फ्लेम सप्लाय नसतो. ॲक्च्युली ऑक्सिडायझिंग फ्लेम असते ना ती शक्यतो ब्ल्यू कलरची असते आणि रिड्युसिंग फ्लेम असते ना ती थोडीशी तांबूस रंगाची आपल्याला बघायला मिळेल. आणि अशा प्रकारच्या फ्लेमवरती जर बोरॅक्स बीडची टेस्ट आपण घ्यायला गेलो तर कॉपर असेल तर रिड्युसिंग फ्लेममध्ये तो कलरलेस बनतो किंवा जर ऑक्सिडायझिंग फ्लेममध्ये पकडला तर तो ग्रीन असतो, त्याची ग्रीन कलरची फ्लेम तयार होते. तसं निकेलसाठी रिड्युसिंग फ्लेममध्ये ग्रे कलर आहे आणि ऑक्सिडायझिंग फ्लेममध्ये तो व्हायलेट कलरेशन दाखवतं. Mn+2 जर असेल तर रिड्युसिंग फ्लेममध्ये याची टेस्ट ही कलरलेस येणार आहे आणि ह्याच्यामध्ये ऑक्सिडायझिंग फ्लेममध्ये इट बिकम्स लाईट व्हायलेट. आयर्न जर असेल Fe+3 असेल तर रिड्युसिंग फ्लेमच्या बाबतीमध्ये कलर मिळणार आहे ग्रीन आणि ऑक्सिडायझिंग फ्लेमच्या बाबतीमध्ये कलर मिळणार आहे येलोइश ब्राऊन. सो हा जो चार्ट आहे तो महत्त्वाचा आहे. हा NCERT मधला चार्ट आहे. JEEच्या नीटच्या एक्झामच्या दृष्टीनं हा चार्ट महत्त्वाचा. सो नेक्स्ट आपण केमिकल प्रॉपर्टीकडे जातो. बोरॅक्सच्या केमिकल प्रॉपर्टीकडं. बोरॅक्स व्हेन हीटेड विथ इथिल अल्कोहोल अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड गिव्ज व्हायलेट वेपर्स ऑफ ट्रायइथिल बोरॅट. जेव्हा हा जो बोरॅक्स आहे त्याला इथॅनॉल बरोबर म्हणजे इथिल अल्कोहोल हीट करायचा आहे. कशा तर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड असलेल्या. म्हणून पहिल्यांदा काय केलं आहे, हा जो बोरॅक्स आहे त्याची सल्फ्युरिक ॲसिडवर ट्रीट केला आहे आणि त्याच्यापासूनचा हा कंपाऊंड मिळतो आहे. आणि हा जो आहे कंपाऊंड त्याची रिएक्शन इथॅनॉल किंवा इथिल अल्कोहोलसोबत केली तर आपल्याला मिळतो आहे ट्राय इथिल बोरॅट विच बर्न विथ ग्रीन एज्ड फ्लेम, की जो ग्रीन एज फ्लेमनं इथं बर्न होताना आपल्याला लक्षात येणार आहे. मी रिपीट करतो, जर बोरॅक्सला हीट केलं कोणासोबत इथिल अल्कोहोलसोबत पण आधी H2SO4 सोबत, म्हणजे हा बोरॅक्स घेतला सल्फ्युरिक ॲसिडवर ट्रीट केला आपल्याला H3BO3 कंपाऊंड मिळाला. त्याची रिएक्शन इथिल अल्कोहोल इथॅनॉलसोबत केली तर आपल्याला ट्राय इथिल बोरॅट मिळतो की जो ग्रीन एजच्या फ्लेमनं बर्न होताना आपल्याला दिसणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी झाल्या केमिकल प्रॉपर्टीज ऑफ बोरॅक्स. आता बोरॅक्सचे युजेस कुठं आहेत तर इन द मॅन्युफॅक्चर ऑफ ऑप्टिकल अँड हार्ड बोरोसिलिकेट ग्लास. ऑप्टिकल किंवा हार्ड बोरोसिलिकेट ग्लास बनवण्यासाठी बोरॅक्सचा यूज होतो. ॲज अ फ्लक्स फॉर सोल्डरिंग अँड वेल्डिंग. सोल्डरिंग आणि वेल्डिंग ह्या ज्या मेटलर्जीमधल्या कन्सेप्ट आहेत तिथं फ्लक्स म्हणून याचा यूज होतो. ॲज अ माइल्ड अँटीसेप्टिक इन प्रिपरेशन ऑफ मेडिकल सॉप. मेडिकल सॉपमध्ये हा एक अँटीसेप्टिक म्हणून पण काम करतो. इन क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस फॉर बोरॅक्स बेड टेस्ट. आत्ताच आपण बघितलं की बोरॅक्स बेड टेस्टचा वापर करून एखाद्या कंपाऊंडमध्ये कॉपर आहे का, निकेल आहे का, आयर्न आहे का, मँगेनीज आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपण आयडेंटिफाय करू शकतो. आणि लास्ट यूज दिला आपल्याला ॲज अ ब्राईटनर इन वॉशिंग पावडर. वॉशिंग पावडरमध्ये ब्राईटनर म्हणून ही याचा यूज केलेला आपल्या लक्षात येतं. सो ऑल दीज थिंग्स आर रिलेटेड विथ द बोरॅक्स. आता राहिलेला जो पार्ट असेल की ज्याच्यामध्ये आपण काय बघायचं राहिलो आहे तर एक असणार आहे सिलिकॉन आणि दुसरा असणार आहे तो म्हणजे अमोनिया. सिलिकॉन आणि अमोनिया याच्याबद्दलचं डिस्कशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करूया. सो थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. इफ देर इज एनी क्वेश्चन यू कॅन व्हॉट्सअप मी 9145910160. थँक यू.